हॅलो फ्रेंड्स, तर आजचा आपला व्हिडिओ आहे डिप्लोमामध्ये चांगला स्कोअर कसा करायचा. तर माझा एक्सपिरियन्स शेअर करते. मलाही फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला कमी मार्क्स होते. तर काय करायचं, आधी तर आपण जी आपली सेशनल असते त्याच्यावर चांगला फोकस करायचं. म्हणजे जर आपण सेशनलला चांगला स्टडी केला तर आपल्याला फायनलला जड नाही जात व आपण जे रीड करतो ना ते आपल्या लगेचच लक्षात येते. सेकंड टॉपिक असा आहे की आपण टीचर्ससोबत चांगलं इंटरॅक्शन ठेवायचं. म्हणजे टीचर्सच्या चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, कारण जे प्रॅक्टिकल मार्क्स असतात ते त्यांच्याच हातात असतात. जेवढा आपल्यासाठी थेरी मार्क्स इम्पॉर्टंट आहेत तेवढेच आपल्यासाठी प्रॅक्टिकल मार्क्ससुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर तिसरा पॉईंट आहे लेक्चर आणि प्रॅक्टिकल्स. तर लेक्चर आणि प्रॅक्टिकल्स जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला अटेंड करता येईल तेवढे करा, कारण टीचर्स लोक नेहमी लक्षात ठेवत असतात कोणी जास्त लेक्चर्स किंवा प्रॅक्टिकल्स केले आहे आणि कोणी केले नाही आहे, कारण ते मार्क्स देताना ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात ठेवतात. फोर्थ आहे मायक्रो प्रोजेक्ट. तर मायक्रो प्रोजेक्टचे टॉपिक मिळताच आपण लवकरात लवकर तो बनवून घ्यायचा. त्याचे रिपोर्ट्स वगैरे सरांकडून चेक करून घ्यायचे, कारण आपण जेवढा लवकर चेक करू ना त्याचे आपल्याला मार्क्स तेवढे चांगले मिळतात. सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला जेवढा टीचरसोबत चांगला कॉन्टॅक्ट ठेवता येईल तेवढा चांगल्यात चांगला कॉन्टॅक्ट ठेवण्याचा ट्राय करा. कारण तुम्ही थेरीमध्ये कितीही टॉप केलं, जर तुम्हाला प्रॅक्टिकली मार्क्स कमी असले तर तुमचा स्कोअर डाऊन होऊ शकतो. म्हणून जर तुम्हाला टॉप करायचं असेल तर कधीही तुम्हाला प्रॅक्टिकली मार्क्सही तेवढेच इम्पॉर्टंट आहे. म्हणून ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर.